नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजचा रंग आहे अर्थरंग. श्रोते हो, लहानपणापासून टॅक्स हा शब्द आपण ऐकलेला असतो, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर, अर्थार्जन करायला लागल्यावर इन्कम टॅक्स या शब्दाशी आपली ओळख होते आणि नोकरी करणाऱ्यांसाठी वा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांनीही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य आहे. मग जाणून घेऊया याविषयीच आजच्या कार्यक्रमात. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं याविषयीची माहिती आपण घेणार आहोत CA आनंद पंडित यांच्याकडून. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. खरं तर रिटर्न दाखल करणं हा थोडासा अवघड विषय आहे, पण तरीही जास्तीत जास्त सोपा करून आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. तर सगळ्यात पहिलं मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की रिटर्न फाईल करणं असा शब्दप्रयोग वापरला जातो, तर सर्वप्रथम हे रिटर्न कुणी दाखल केलं पाहिजे? रिटर्न दाखल करण्याविषयी जर सांगायचं असेल तर म्हणजे कायदेशीर व्याख्येत न जाता आधी मी असं म्हणेन की एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपलं उत्पन्न हे जे काही असेल ते घोषित करून आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं खरं म्हणजे एका आदर्श नागरिकाचं कर्तव्य आहे. बरोबर. पण आपल्याला इन्कम टॅक्स कायद्याच्या व्याख्येप्रमाणे जर बघायचं असेल तर ज्याचं उत्पन्न करपात्र म्हणजे टॅक्सेबल आहे अशा व्यक्तींनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर पूर्वीच्या आत्ता आपल्याला बोलताना ओल्ड टॅक्स रेजिम म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली असं दोन्हीचंही बोलावं लागेल. त्याच्यामध्ये नुकतंच गेल्या वर्षी 2023 साली कर प्रणालीमध्ये बरेच बदल झालेले आहेत, त्याविषयी आपण पुढे जाणून घेणारच आहोत. हां, बरोबर आहे. तर मी आत्ता फक्त तेवढे शब्दप्रयोग ह्या पुरते करतो की ज्यांनी जुनी कर प्रणाली ओल्ड टॅक्स रेजिम सिलेक्ट केलेली आहे त्यांच्यासाठी 2.5 लाख रुपये हे करपात्र नसलेलं उत्पन्न आहे, टॅक्सेबल नाही. म्हणजेच काय तर 2.5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न जातं, ग्रॉस इन्कम, टॅक्सेबल इन्कम, त्यांनी रिटर्न भरणं गरजेचं आहे. आणि नवीन कर प्रणाली जर निवडलेली असेल तर त्यांना 3 लाखाचं बेसिक एक्झम्पशन आहे. 3 लाखाच्या पुढे जर उत्पन्न जात असेल तर त्यांनी रिटर्न भरणं गरजेचं आहे. ह्याच्याही पुढे जाऊन आयकर कायद्यातील काही तरतुदींचा आधार घेऊन आपल्याला इतर कशासाठी आणि कोणी रिटर्न भरणं गरजेचं आहे हे 2.5 आणि 3चा विषय थोडासा बाजूला ठेवून हेही मी सांगतो. म्हणजेच याचे रिटर्न भरण्याचे फायदे काय काय आहेत? हो, बरोबर आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे एका प्रकारे ते फायदेच आहेत की आपण जे रिटर्न भरतो त्याच्यामध्ये आपण आपलं सर्व प्रकारचं उत्पन्न घोषित करावं असं सरकारची अपेक्षा आहे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की आपण ते सर्व प्रकारचं उत्पन्न घोषित करून तो रिटर्न भरला की त्या सगळ्या व्यवहारांना कायद्याचं पाठबळ मिळतं. म्हणजे तेवढे सगळे तुमचे पैसे हे तुमचेच आहेत असं तुम्हीच डिक्लेअर केलंय, त्याला कायद्याचं पाठबळ मिळतं. नंतर त्याच्यावर कोणी प्रश्न विचारू शकत नाही. दुसरा एक भाग त्याच्यामध्ये असा आहे की तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत पुरावा म्हणून अनेक ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्नच मागितला जातो, इतर कोणतंही कागदपत्र चालत नाही. त्या दृष्टीनेही हे फायद्याचं आहे की इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जे काही उत्पन्न आपण घोषित केलंय ते आपलं अधिकृत आणि सरकारी उत्पन्न म्हणून अनेक ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. दुसरं काही तुम्हाला ॲफिडेव्हिट वगैरे करून देण्याची गरज नसते. म्हणजे एकापेक्षा अनेक मार्गांनी जर आपण पैसे कमवत असू तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा पुरावा देण्यापेक्षा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे जास्त महत्त्वाचं किंवा आदर्श ठरेल असं मला वाटतं. हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हिसा म्हणजे परदेश प्रवास करणारे जे लोक आहेत तर व्हिसा मिळवण्यासाठी साधारणतः 3 किंवा 5 वर्षाची, आता ते वेगवेगळ्या देशांसाठी वेगळ्या अटी आहेत, तर 3 ते 5 वर्षापर्यंतची इन्कम टॅक्स रिटर्न मागची अशी एक कंडिशन असते त्याच्यामध्ये. ती असल्याशिवाय तुम्हाला व्हिसा सँक्शन होत नाही. तर ह्या कारणासाठी सुद्धा मग तुमचं उत्पन्न किती आहे ह्याच्याशी काही तिथे देणं घेणं नसतं. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे आहात की नाही. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे मला वाटतं. या दृष्टीने महत्वाची आहे. तुम्हाला परदेश प्रवास जर करायचा असेल तर त्या दृष्टीने हे एक गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर निवासाचा पुरावा म्हणून सुद्धा
अनेक ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न, कारण त्याच्यावरती पत्ता असतो आणि तो पॅन कार्ड प्रमाणे असतो आणि पॅन कार्ड काढताना तो पत्ता तपासलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठीही इन्कम टॅक्स रिटर्न गरजेचं ठरतं. त्यानंतर आयुर्विमा, लाईफ इन्शुरन्स जो काढला जातो त्याच्यामध्ये जर ठराविक रकमेपेक्षा जास्त, म्हणजे जास्त मोठ्या रकमेची जर पॉलिसी किंवा जास्त मोठ्या रकमेचा हप्ता असणारी पॉलिसी अशी जर काढायची असेल तर त्यावेळेला इन्कम टॅक्स पेयर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा माणूसच असणं गरजेचं असतं. म्हणजे तिथेही इन्कम टॅक्स रिटर्न लागतं. त्यानंतर आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला जर सरकारी कामं मिळवायची असतील, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट, तर तिथेही मागच्या 5 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असणं गरजेचं आहे, असं अनेक ठिकाणी अट असते. तिथेही ते फायद्याचं ठरतं. आणखीन जर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून TDS कट होत असेल आणि नंतर त्याला भरायला इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर येणारा परतावा मिळणार असेल, रिफंड मिळणार असेल, तर तो रिफंड मिळवण्यासाठी रिटर्न दाखल करणं गरजेचं आहे. नुसता तुमचा TDS कट होऊन गेला त्याची माहिती इन्कम टॅक्सकडे आहे म्हणून तुम्हाला रिफंड मिळत नाही. तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून सरकारला दाखवावं लागतं की माझा कट होऊन गेलेला इन्कम टॅक्स हा मी पेएबल असलेल्यापेक्षा जास्त आहे, कितीने जास्त आहे, तर एवढा मला रिफंड हवा. आणि मग त्याची छाननी होऊन तो रिफंड त्या माणसाला मिळतो. तर रिफंड मिळवण्यासाठी सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. आणि सर्वसामान्यांना माहिती असलेला एक विषय म्हणजे कर्ज मिळवणं. बरोबर आहे, अगदी बरोबर, योग्य आहे की कर्ज मिळवण्यासाठी बँका किंवा पतसंस्था म्हणजे जिथून जिथून कर्ज मिळतं तिथे 3 वर्षाची विवरणपत्र रिटर्न्स मागितली जातात. त्यासाठी ते गरजेचं आहे. तसंच एखादा उद्योग व्यवसाय करणारा, धंदा करणारा व्यक्ती असेल तर त्याला धंद्यामध्ये एखाद्या वर्षी लॉस असेल तर तो लॉस कॅरी फॉरवर्ड मिळण्याची इन्कम टॅक्स कायद्याखाली तरतूद आहे. पुढच्या वर्षीला तो कॅरी फॉरवर्ड नेऊन पुढच्या वर्षीच्या प्रॉफिटमधनं हा लॉस वजा करून त्या प्रॉफिटवरती टॅक्स भरायची एक मुभा असते. पण त्याच्यासाठी तुम्ही मागे ज्या वर्षामध्ये लॉस आहे त्या वर्षाचं रिटर्न वेळेवर मुदतीत भरलेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या दृष्टीनेही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं खूप महत्वाचं आहे. मला तोही एक प्रश्न विचारायचा होता की पूर्वीच्या काळी एका वेळेला 3 वर्षांचं रिटर्न फाईल करता यायचं. बरोबर आहे, 3 वर्षाचं रिटर्न सरळ सरळ दाखल करता यायचं पूर्वीपर्यंत. आता थोडीशी ती प्रोव्हिजन तरतूद बदललेली आहे. अजूनही 3 वर्षाचं रिटर्न दाखल करता येतं, पण त्याला थोडासा जास्त खिशाला भुर्दंड बसतो व्यक्तीच्या. की आता एक नवीन सेक्शन ऍड केलाय, त्याच्या खाली एक रिटर्न भरता येतं. त्याच्यामध्ये मागच्या 2 वर्षाची रिटर्न भरता येतात, पण त्याच्यामध्ये 25% टॅक्स जास्त भरावा लागतो. दरवर्षी टॅक्स नियमित भरत असाल किंवा रिटर्न फाईल करत असाल तर त्याचं इम्प्रेशन आणि 2 वर्षांनी एकदम भरणं, 3 वर्षांनी एकदम भरणं, त्याचं इम्प्रेशन ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. हो, बरोबर आहे की सगळीकडे बघताना असंच बघितलं जातं की तुम्ही रेग्युलर आहात का, प्रत्येक ठिकाणी पर्टिक्युलर आहात का. तर हे मागची रिटर्न एकाच वेळी भरणं किंवा एका पाठोपाठ एक भरणं हे तसंही तोट्याचंच ठरतं. पण अगदीच भरता येत नाही असं नाही. 1 वर्ष मागचं रिटर्न हे 25% टॅक्स जास्त भरून भरता येतं आणि 2 वर्ष मागचं रिटर्न हे 50% टॅक्स जास्त भरून भरता येतं. म्हणजे 125 पट टॅक्स भरावा लागतो 1 वर्ष मागच्याला आणि 150 पट टॅक्स पडतो 2 वर्ष मागच्याला. म्हणजे हा थोडा भुर्दंड आहे, पण अगदीच गरजेचं असेल तर ते आपण तसं करता येतं. चालू वर्षाचं आणि मागची 2 अशी 3 भरू शकतो अजूनही. पुढचा एक प्रश्न मला असा होता की आयकर विवरणपत्र भरताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे. हे एक महत्वाच्या गोष्टी काही लक्षात घेणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. काळजी निश्चित घ्यायला हवी की एक तर ते मुदतीतच दाखल होईल असं प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आयकर कायद्याखाली 2 मुदती असतात. एक पहिली मुदत की जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या दंडाशिवाय रिटर्न दाखल करता येतो. म्हणजे ज्यांना ऑडिट नाही अशा सगळ्यांसाठी 31 जुलै ही तारीख असते. म्हणजे 31 मार्चला आर्थिक वर्ष संपलं की 1 एप्रिल पासून 31 जुलैपर्यंत. 1 एप्रिल पासून 31 जुलैपर्यंत मुदत सरकारने दिली 4 महिन्याची, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नाचं संपूर्ण विवरण देऊन रिटर्न भरून त्याच्यावर टॅक्स येत असेल तर टॅक्स, रिफंड असेल तर रिफंड असं क्लेम करावं. आणि त्याला 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. आणि ज्यांना ऑडिट आहे अशापैकी ज्या कंपन्या आहेत त्यांना 30 नोव्हेंबर आहे तारीख, पण कंपन्या नाही आहेत पण ऑडिट आहे अशांसाठी 30 सप्टेंबर ही तारीख आहे.
ऑडिट करून घेण्यासाठी आणि 31 ऑक्टोबर ही रिटर्नसाठी तारीख आहे. तर ही झाली पहिली मुदत. ह्या पहिल्या मुदतीत तुम्हाला काही प्रकारची पेनल्टी किंवा काही दंड न लागता व्याज न लागता रिटर्न भरता येतो. तर ह्याच मुदतीत रिटर्न खरं म्हणजे दाखल आपलं होईल असं प्रत्येकाने बघितलं पाहिजे. काळजी घ्यायची तर ही घेतली पाहिजे. कारण ह्याच्यानंतर सगळ्यांसाठी, हे मागच्या ज्या 2-3 तारखा सांगितल्या ह्या सगळ्यांसाठी त्यानंतर 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे रिटर्न भरायची. तर आता मग ह्या मधल्या काळासाठी ह्याला बिलेटेड रिटर्न असं म्हटलं जातं, उशिराने दाखल केलेलं विवरणपत्र. तर ह्याच्यासाठी मात्र पेनल्टी आहे, दंड आहे, तो जादाचा भरावा लागतो. तो टाळण्यासाठी वेळेतच भरणं गरजेचं आहे. दुसरी काळजी अशी घ्यायला लागेल की हल्ली सगळ्यांनी 2 शब्द ऐकले असतील की 26AS आणि AIS असं जे लोक कन्सल्टंटकडे किंवा CNकडे रिटर्न भरतात त्यांच्या कानावर हे शब्द गेली 3-4 वर्ष पडत असतील. तर हे काय आहे, तर अनेक वेगवेगळ्या माहिती स्रोतांकडून इन्कम टॅक्सकडे माहिती येत असते. म्हणजे आपण प्रॉपर्टी खरेदी विक्री करतो तर तिथल्या त्या अधिकाऱ्यांकडनं इन्कम टॅक्सला माहिती येते. शेअर्स खरेदी विक्री करतो तिथल्या सगळ्या ह्यांच्याकडून इन्कम टॅक्सला माहिती येते. बँकांकडनं माहिती जाते. अशा सगळ्या माहितीचं एकत्रीकरण करून ही 2 प्रकारची स्टेटमेंट्स इन्कम टॅक्सकडनं जनरेट होतात प्रत्येकाच्या पॅन नंबर प्रमाणे. 26AS आणि AIS ॲन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम AIS म्हणजे, आणि 26AS हा फॉर्मचा नंबर आहे त्या. तर ह्या दोन्हीमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळी आणि थोड्याफार प्रमाणात तीच अशी माहिती असते. तर ही माहिती सगळी आपली काय इन्कम टॅक्सनी जनरेट केली आहे ती बघूनच रिटर्न भरण्याची काळजी घ्यायला हवी. कारण ती माहिती ऑलरेडी इन्कम टॅक्सकडे आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काहीतरी विसरलो तर ते त्यांच्याकडे ऑलरेडी माहीत असल्यामुळे ते दडवलेलं उत्पन्न आहे तुमचं असं ते गृहीत धरू शकतात. कारण प्रत्येकाला आपल्या इन्कम टॅक्सच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर ही सगळी स्टेटमेंट्स दिसतात. त्याच्यामुळे सरकारची अशी अपेक्षा आहे की ते बघून तुम्ही रिटर्न भरावा. म्हणजे ही काळजी अगदी 100% घेतली पाहिजे की ही 2 स्टेटमेंट पहिली बघायला पाहिजेत, ह्याच्यात काय काय दाखवलं गेलं हे बघायला पाहिजे. इथे जबाबदारी संपत नाही. समजा एखादं उत्पन्न असं आहे की ते काही ना काही कारणाने सरकारपर्यंत कळवलं गेलं नाही तर तेही दाखवायची आपली जबाबदारी आहे. म्हणजे त्यात दिसत नाहीये म्हणून आपलं एखादं उत्पन्न न दाखवणे हा योग्य मार्ग नाहीये. तर त्यात दिसतंय ते सगळं येईलच हे बघायलाच हवं. अधिकचं जर काही असेल तर तेही दाखवून रिटर्न दाखल करणे ही काळजी सर्वात महत्वाची आहे. त्यानंतर सगळं करपात्र उत्पन्न दाखवलं गेलंय का, आणि करपात्र पेक्षाही काही वेळेला वेगवेगळ्या नियमांच्या आधारे काही गोष्टी ह्या एक्झम्प्ट असतात. म्हणजे काही उत्पन्न ही एक्झम्प्ट असतात इन्कम टॅक्समध्ये. ती आपल्याला माहिती जरी असली, म्हणजे पूर्वी आता गेली 2 वर्ष डिव्हिडंड पुन्हा टॅक्सेबल केलाय. पूर्वी डिव्हिडंड जो मिळत असे तो टॅक्सेबल नव्हता. तरी सुद्धा सरकारची अपेक्षा अशी होती की तो डिव्हिडंड तुम्ही दाखवावा आणि ते एक्झम्प्ट आहे असं दाखवून टॅक्सला रक्कम घेऊ नये. म्हणजे सगळं ग्रॉस उत्पन्न आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दिसलं पाहिजे असं खरं काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच ज्या काही आपल्याला सवलती मिळत असतील इन्कम टॅक्सच्या नियमानुसार किंवा ज्या काही वजावटी एक्झम्पशन्स आणि डिडक्शन्स जी काही अवेलेबल असतील आपल्याला ती सगळी आपण योग्य पद्धतीने आणि योग्यरित्या क्लेम करून त्या रिटर्नमध्ये दाखवणं हेही तितकंच काळजीपूर्वक केलं पाहिजे. एखादं त्यातलं राहिलं गेलं तर ते कायमस्वरूपी जातं, नंतर त्याला काही रेक्टिफिकेशन असं काही फारसं उपलब्ध नाहीये. त्यामुळे एकदा गेलं की गेलं. तसंच प्रत्येकाने एक काळजी घेतली पाहिजे की आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नवरती आपलं नाव पूर्ण आणि पत्ता असं येत की जे आपल्या पॅन कार्ड काढताना जे दिलंय त्याच्याशी संबंधित असतं. तर प्रत्येकाने ही प्रत्येक वर्षी काळजी घेतली पाहिजे की त्यात जर काही बदल असेल तर तो इन्कम टॅक्सला कळवून तो तिथे त्यांच्या रेकॉर्डमध्ये बदल करून घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता नाव कधी बदलेल असा कदाचित प्रश्न पडेल. तर महिलांच्या बाबतीमध्ये हा नॅचरली येणारा विषय आहे की लग्नाच्या आधीचं नाव आणि लग्नाच्या नंतरचं नाव हे वेगळंच असतं. तर ते लक्षात घेऊन ती काळजी घेऊन ते नाव इन्कम टॅक्सकडे जाईल आणि पत्ता बदललेला काही ना काही कारणाने, विविध कारणाने तोही इन्कम टॅक्सला कळवून त्याप्रमाणे आपल्या रिटर्नवर योग्य तो पत्ता आणि योग्य ते नाव दरवेळेला येईल.
हे बघण्याची जबाबदारी, काळजी आपण घेतली पाहिजे. आणि इन्कम टॅक्स रिटर्न हल्ली डिजिटली दाखल होतात, म्हणजे ऑनलाईन सगळी सिस्टीम आहे. तर त्याच्यावरती एकदा ते सबमिट असं बटन दाबलं की तो दाखल झाला. तर खरं म्हणजे तसा तो दाखल होत नाही. त्याच्यानंतर त्याला व्हेरिफिकेशन असं एक प्रोसेस आहे. खरं तर 3 पद्धती आहेत, म्हणजे ही डिजिटली करायच्या 2 आणि एक फिजिकली करायची एक आहे. तर डिजिटलीमध्ये एक डिजिटल सिग्नेचर असेल तर तो लगेच व्हेरीफाय होतो. नंबर 2, आधार लिंक्ड मोबाईलवरती एक OTP येतो. तो OTP त्या सिस्टीममध्ये इन्कम टॅक्सच्या टाकल्यानंतर योग्य जागी तो व्हेरीफाय होतो रिटर्न. आणि तिसरी पद्धत अशी आहे की हे ज्यांच्याकडे उपलब्ध नाही हे दोन्ही प्रकार, त्यांना त्या रिटर्नची ॲक्नॉलेजमेंट जी येते त्याची कॉपी प्रिंट काढून त्याच्यावर सही करून ते सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर असं इन्कम टॅक्सचं एक सेंटर आहे की जे बंगलोरला आहे, तिथे ती पाठवावी लागते फिजिकली. आणि ती तिथे जेव्हा दाखल होते तेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालं असं समजलं जातं. आणि तुमच्या लॉगिन आयडीला आणि तुमच्या मेल आयडी वरती त्याचा मेल आणि त्याची सूचना येते की तुमचा रिटर्न व्हेरीफाय झाला. तर म्हणजे डिजिटल इंडियामध्ये रिटर्न फाईल करणं हे जितकं सोपं झालेलं आहे तितकंच काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी तपासणं, म्हणजे अगदी कागदाच्या सुरुवातीपासून आपलं नाव, पत्ता, पॅन नंबर आणि जे सगळे आकडे आहेत त्यामध्ये आपण सगळ्या रकमा व्यवस्थित भरल्या आहेत का नाही, हे सगळं नीट तपासून मगच रिटर्न दाखल करणं हे केव्हाही योग्य आणि उत्तम राहील. बरोबर आहे. ही सगळी काळजी आपली आपण घ्यायची, प्रत्येकाने घ्यायची, आणि ती घेऊन मग काही कठीण नाहीये. आणि त्याकरता आपल्यासारखी लोक आहेतच मदतीला. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे त्यातल्या. पण तरी ह्या सगळ्या काळज्या प्रत्येकाने आपल्या आपण घ्यायच्या. श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये अर्थरंग या विषयावर आज आपण गप्पा मारतोय CA आनंद पंडित यांच्याशी. सर, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. अर्थसंकल्प 2023 मध्ये आयकरामध्ये काही नवीन कर प्रणाली आणली आहे, त्याबद्दल विस्तृत माहिती आपण आपल्या श्रोत्यांना देऊया. हो, नक्की. मला आवडेल ही माहिती द्यायला, कारण थोडं ते किचकट आहे, गुंतागुंतीचं आहे, पण सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करू. नक्की. 2023च्या अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयरसाठी अर्थमंत्र्यांनी हे सादर केली. तर ह्याच्यामध्ये 2 कर प्रणाली असं भाग झाला, म्हणजे एक ओल्ड टॅक्स रेजिम आणि एक न्यू टॅक्स रेजिम. पण हा कायमस्वरूपी राहणार आहे? नाही, आता तरी सरकारने ते पुढील काळासाठी हे कायम चालू राहील असं म्हटलेलं आहे. पण मग तो प्लॅन तुम्ही एकदा चूज केलात, एकदा तुम्ही स्वीकारलात की त्या प्लॅन प्रमाणेच तुम्हाला पुढे रिटर्न फाईल करावं लागेल असं सरकारने नियम आणलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली असे 2 भाग आहेत. 2 भाग आहेत. बेसिक फरक असा आहे की जुन्या कर प्रणालीप्रमाणे 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्सेबल नव्हतं. बेसिक टॅक्स एक्झम्पशन होतं 2.5 लाख. नवीन कर प्रणालीप्रमाणे ते 3 लाख केलेलं आहे, म्हणजे 50,000 रुपये त्याच्यामध्ये वाढवलेले. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचे स्लॅब्स असं जे आपण म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये जो टॅक्स लागतो पुढे, 0% नंतर पुढे जो टॅक्स लागतो, तर त्याचे टप्पे जे आहेत ते मात्र बदललेले आहेत. जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख ते 5 लाख 5%, आपण आधी जुन्या प्रणालीचा हे करू. 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 लाख ते 15 लाख 20%, 5%वरून डायरेक्ट 20% होत होते. आणि 10 लाखाच्या पुढे कितीही उत्पन्न असेल तर त्या सगळ्या उत्पन्नावर 30%, असे 3च टप्पे होते, 5, 20 आणि 30. नवीन कर प्रणालीमध्ये मात्र 3 लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्सेबल नाहीये. 3 लाखापासून 6 लाखापर्यंतचा पहिला टप्पा आहे, त्याच्यामध्ये 5% टॅक्स लागेल. 6 लाख ते 9 लाख ह्याच्यासाठी 10% टॅक्स लागेल. 9 लाख ते 12 लाख ह्या मधल्या उत्पन्नासाठी 15% टॅक्स लागेल. आणि 12 ते 15 ह्याच्यासाठी 20% लागेल. आणि 15च्या पुढे 30% लागेल.
असं नवीन कर प्रणालीमध्ये आलंय. त्यामुळे आता नक्की आपल्याला कुठली कर प्रणाली घ्यावी ह्याचा गोंधळ लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. म्हणजे आम्हालाही ते जाणवतंय. आम्हाला असंख्य फोन क्लायंट्सचे येत आहेत की आम्ही नक्की काय करू. तर ह्याचं खरं आणि प्रामाणिक उत्तर द्यायचं झालं तर एक थंब रूल किंवा ठोकताळा असं खरं तर काही सांगता येणार नाही. म्हणजे असं असेल तर ही घ्या कर प्रणाली, तसं असेल तर ती घ्या असं सांगता येणार नाही. किंवा अशा प्रकारचा माणूस असेल तर हे घ्या, तशा प्रकारचा असेल तर ते घ्या, ह्या प्रकारचं उत्पन्न असेल तर, असे काही ठोकताळे लावता येत नाही. कारण मला इथे असं एक छोटंसं वाटतंय की ज्यांची नोकरी आहे त्यांचं उत्पन्न ठराविक जरी असलं तरी त्यांच्या सेव्हिंगच्या काही स्कीम्स असतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये फरक पडू शकतो, त्याचा परतावा मिळत असतो. बरोबर. तर त्यामुळे उत्पन्नामध्ये फरक हा पडतोच. हो, ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स का झाली आहेत, तर एक तर हे टप्पे किंवा स्लॅब जे आहेत ते पूर्णपणे वेगवेगळे आहेत. अधिकची गोष्ट अशी आहे की जुन्या कर प्रणालीमध्ये ज्या काही गोष्टी एक्झम्प्ट होत्या किंवा जी काही डिडक्शन्स मिळत होती त्यातली काही नवीन कर प्रणालीमध्ये काढून टाकली आहेत. एखाद दुसरं नवीन आलंय. आता ह्या सगळ्याचा विचार करायचा झाला तर खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं कॅल्क्युलेशन करून बघितल्याशिवाय त्याला नक्की कुठली कर प्रणाली लागू होते हे सांगता येणार नाही. आणि फ्युचरमध्ये सुद्धा ज्यांचं बिझनेस इन्कम आहे त्यांना एकदाच ते सिलेक्ट करता येणार आहे, एकदाच बदलता येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनाही पुढच्या उत्पन्नाचा पुढच्या काही वर्षांच्या अंदाज घेऊनच ते सांगावं लागेल. त्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीप्रमाणे खरं म्हणजे बदलेल. ठोकताळा सांगता येणार नाही. पण तरी सुद्धा मी आपल्या श्रोत्यांसाठी एक काही 2-3 गोष्टी सांगेन की काय त्याच्यामध्ये आपण निष्कर्ष काढू शकतो. तर जेव्हा डिडक्शन्स ही 1.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील एखाद्या व्यक्तीची, त्याला इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे जी डिडक्शन्स मिळतात त्याच्यातले त्याची इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा ती डिडक्शन्स मिळण्याची त्याची पात्रता हे जर रुपयामध्ये 1.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याने नवीन कर प्रणालीखाली जावं असं ढोबळमानाने म्हणता येईल. दुसरं असं म्हणता येईल की जेव्हा हीच डिडक्शन्स ही 3,75,000 पेक्षा जास्त असतील तेव्हाही त्याने नवीन कर प्रणालीखाली जावं. आणि जेव्हा ह्या वजावटी 1.5 ते 3,75,000 ह्याच्यामध्ये राहतील तेव्हा मात्र त्याने नव्या जुन्याचा निर्णय कॅल्क्युलेशन करून करावा. म्हणजे तिथे असं सांगता नाही येणार की त्याने जुन्या खालीच जावं की नव्या खालीच जावं. तर एवढंच त्याच्यातून सांगता येईल. प्रत्यक्षामध्ये ते कॅल्क्युलेशन करून बघावं लागेल प्रत्येकाचं काय होतंय नक्की. एक आपण ह्याच्यामध्ये समजून घेऊ शकतो की साधारणतः कुठली कुठली डिडक्शन्स ही मिळणार आहेत किंवा नाही आहेत. तर हे आता म्हणजे डिडक्शनच्या रचनेत सुद्धा जो बदल झालाय तो आपण जाणून घेऊया. जुन्या कर प्रणालीप्रमाणे काय मिळत होतं की जे नवीन मध्ये मिळणार नाही असं मी सांगतो एक एक. पहिल्या ह्याच्यामध्ये खरं तर जुन्या कर प्रणालीप्रमाणे 50,000चं जे सॅलरीड आहेत त्यांना स्टँडर्ड डिडक्शन मिळत होतं. सॅलरीड किंवा पेन्शन धारक जे आहेत त्यांना 50,000चं लमसम एक डिडक्शन मिळत होतं, स्टँडर्ड डिडक्शन म्हणून. ते मधल्या काळात मधल्या 2 वर्षात एक वेगळी न्यू टॅक्स रेजिम आली होती 1 एप्रिल 23च्या आधी. त्याच्यात ते मिळत नव्हतं. पण आता पुन्हा जी नवीन कर प्रणाली आली आहे म्हणजे रिन्यूड न्यू असं त्याला म्हणता येईल, तर त्याच्या खाली पुन्हा ते 50,000 मिळणार आहेत. पूर्वीच्या रेजिम मध्ये 87A असं एक डिडक्शन मिळत होतं. रिबेट होता तो एक प्रकारचा. म्हणजे मागील काही वर्षांचं उत्पन्न जर एकदम ह्याच्यामध्ये मिळालं असेल म्हणजे सॅलरीच्या बाबतीत डिफरन्स मिळतो मागच्या काही वर्षांचा, तर त्याच्यामध्ये एक रिबेट मिळत होता. ते मागच्या वर्षीचं उत्पन्न एकदम ह्या वर्षी मिळालं म्हणून तो रिबेट मिळत होता. तर तो 12,500 असा होता, तो 25,000 पर्यंत मिळेल नवीन ह्याच्यात, म्हणजे दुप्पट केलाय तो. त्याच्यानंतर लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स, HRAचं एक्झम्पशन आणि इतर अलाउन्सेस जे फूड अलाउन्सेस या स्वरूपात मिळत असायचे पूर्वीच्या ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये जे मिळत होते ते ह्या नवीन मध्ये मिळणार नाहीत. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स, प्रोफेशन टॅक्सचं डिडक्शन
असं पूर्वीच्या रेजिममध्ये मिळत होतं, जे न्यू टॅक्स रेजिम सिलेक्ट केलं तर मिळणार नाही. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन, म्हणजे हाऊसिंग लोन आपण करतो त्याच्यामध्ये इंटरेस्टचं एक डिडक्शन मिळतं रिटर्न भरताना, ते पूर्वीच्या ह्याच्यात मिळत होतं. ते सेल्फ ऑक्युपाईड किंवा रिकामी असलेल्या प्रॉपर्टीच्या बाबतीतलं जर इंटरेस्ट असेल तर तेही पूर्वी मिळत होतं डिडक्शन, ते नवीन मध्ये मिळणार नाही. ज्यांची लेट आउट प्रॉपर्टी आहे त्यांनाच फक्त इंटरेस्टचं डिडक्शन जसं पूर्वी मिळत होतं जुन्या ह्याच्यामध्ये तसंच ते नवीनला मिळेल. म्हणजे तिथे त्यांनी फरक केलाय की ती सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे स्वतः राहण्यासाठीच वापरत असतील किंवा ती रिकामी आहे प्रॉपर्टी, अशा प्रॉपर्टीसाठीचं जे इंटरेस्ट आहे तेही पूर्वीच्या ओल्ड रेजिम मध्ये वजा मिळत होतं, ते मात्र नवीन मध्ये मिळणार नाही. जी लेट आउट आहे भाड्याने दिलेली आहे त्याचं मात्र पूर्वीसारखं मिळत राहील. तर अशा प्रकारचे अनेक बदल आहेत. म्हणजे हे मी एवढेच का सांगितले तर हे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा ह्या त्यांना फ्रिक्वेंटली येतात स्वतःचे रिटर्न भरताना. इतर अनेक गोष्टी की ज्या इंडस्ट्रियलिस्टशी रिलेटेड आहेत किंवा अशातही काही गोष्टी आहेत की ज्या पूर्वी होत्या आणि आता नाही आहेत किंवा अर्ध काहीतरी करून त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, भेद केलेला आहे, बदल केलेला आहे. तर हे त्यामुळे हे कॉम्प्लिकेटेड झालंय. म्हणजे कॅल्क्युलेशन करूनच बघावं लागतं किती टॅक्स येईल जुनी घेऊन आणि नवीन घेऊन. म्हणजे पूर्वीच्या काळी जसं विम्यामधून मिळणारी सवलत किंवा पोस्टामधून जे आपण सेव्हिंग केलेलं असेल त्याच्यामधून मिळणारी सवलत, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांची एक सवय झालेली होती रिटर्न फाईल करताना की या सवलती मिळणार आहेत. बरोबर. पण जसा स्लॅब बदलला इन्कम टॅक्स मध्ये टॅक्स पडण्याचा, त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा बरेच बदल झालेले आहेत. हो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेत. अजून सामान्य माणसाच्या दृष्टीने आपण मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम वजा मिळत होता, तोही नवीन मध्ये मिळणार नाहीये. हे आता तुम्ही म्हणालात ती जी डिडक्शन्स होती सगळी 80C खालची डिडक्शन्स असं आम्ही त्यांना म्हणतो, म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स असेल किंवा लाईफ इन्शुरन्सचे हप्ते असतील, तुमच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी जो ट्युशन फीचा खर्च तो एक मिळत होता त्याच्या खाली, म्हणजे सामान्य लोकांचे हे 2-3 खर्च कॉमन होत. तर हे सगळी जी डिडक्शन्स आहेत की जी ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये मिळतील ती न्यू मध्ये मात्र मिळणार नाहीयेत. तर हे सगळं लक्षात घेऊन आता हे मिळणार नाहीयेत तर प्रत्येकाचं ते होतं का हे पण बघावं लागेल. म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च सगळ्यांचाच असेल असं नाही, मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम सगळ्यांचाच असेल असं नाही. तर त्यामुळे ज्याचं ज्या प्रकारचं डिडक्शन आहे, ज्या प्रकारची त्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्या प्रकारेच ते कॅल्क्युलेशन करून बघावं लागेल. म्हणजे थोडक्यात काळाबरोबर जसा नोकरी आणि व्यवसायाचं स्वरूप बदललंय त्याप्रमाणे तुम्हाला मिळणारी जी आर्थिक मिळकत आहे त्याचं स्वरूप सुद्धा बदललंय आणि म्हणूनच कदाचित याच्यामध्ये जे एक्झम्पशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा बराच फरक झालेला दिसतोय आपल्याला. हो, बरोबर आहे. म्हणजे खरं अगदी ह्याच्यावर कॉमेंटच करायची म्हटली तर मला एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून असं वाटतं की सरकारला असं वाटतंय, म्हणजे हे त्यांनी काही कुठे सांगितलेलं नाहीये, फायनान्स मिनिस्टरनी पण क्लिअरली सांगितलेलं नाही, पण एकूण जी दिशा आहे त्याच्यावरून असं वाटतंय की सरकारची अपेक्षा अशी आहे की सगळ्यांनी न्यू टॅक्स रेजिम सिलेक्ट करावी. कारण 1 एप्रिल 2023 ते 24 आता जे आर्थिक वर्ष संपलं ह्याचे रिटर्न भरताना सरकारने अशी प्रोव्हिजन केली आहे की बाय डिफॉल्ट तुमची टॅक्स रेजिम ही न्यूच असेल. म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलं नाहीत तर ती न्यूच धरली जाईल. तुम्हाला ओल्ड सिलेक्ट करायची असेल तर तुम्हाला एक प्रकारचा फॉर्म भरायचा आहे, ती ओल्ड सिलेक्ट करायची आणि मग त्याप्रमाणे तुमचा ओल्ड प्रमाणे रिटर्न भरायचा आहे. तुम्ही नुसताच काहीही सिलेक्ट न करता रिटर्न भरलात तर तो न्यू प्रमाणेच भरला जाईल, अशी प्रोव्हिजनच केली आहे. त्याच्यामुळे सरकारला हे न्यू टॅक्स रेजिमच सगळ्यांनी जावं त्याच्याकडे असं अपेक्षित दिसतंय. त्यासाठीच काय केलंय की पूर्वी जे टॅक्सेबल हे जे म्हणजे रिबेट एक प्रकारचा आहे गेली कित्येक वर्ष, म्हणजे मगाशी आपण जे 2.5 लाख 3 लाख असं जे म्हणत होतो तर लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की अरे मग 5 लाख आणि 7 लाख असं ऐकलं ते काय, म्हणजे हे काय सांगताय. अगदी बरोबर. तर मुळामध्ये असा विषय आहे की 2.5 आणि 3 हे टोटली करपात्र नाहीच आहे, पण 2.5 आणि 3च्या पुढे पण जुन्या कर प्रणालीत 5 लाख आणि नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाखापर्यंत, म्हणजे जुन्याचा विचार करायचा तर 2.5 ते 5 आणि नव्याचा विचार करायचा तर 3 ते 7 हे जे मधलं उत्पन्न आहे
हे सामान्य माणूस म्हणताना असंच म्हणतो की हे टॅक्सेबल नाहीये, पण आमच्या दृष्टीने तो रिबेट आहे सरकारने दिलेला. म्हणजे काय करायला लागतं तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्या मधल्या रकमेवरती टॅक्स काढून दाखवावा लागतो आणि त्या ठराविक सेक्शन खाली तो रिबेट म्हणून दाखवून पुन्हा टॅक्स शून्य करावा लागतो. तेवढीच रक्कम जेवढी टॅक्सची येते तेवढी. म्हणजे थोडक्यात सामान्य माणसाच्या दृष्टीने त्याला टॅक्स पडत नाही 5 लाखाच्या आत किंवा 7 लाखाच्या आत असेल तर, पण ते 2.5च्या पुढे किंवा 3च्या पुढचं गणित करून दाखवून पुन्हा ते वजा घेऊन त्याचं शून्य करावं लागतं. तर ह्याचा अर्थ असा की म्हणून मी मगाशी म्हटलं 2.5 किंवा 3 ह्याच्या वर असेल तर रिटर्न भरणं गरजेचं आहे. कारण सरकारची प्रोव्हिजन अशी आहे की टॅक्सेबल उत्पन्न असेल तर भरा. तर टॅक्सेबल उत्पन्न ह्याचा अर्थ जे मुळातलं करमाफ केलंय ते फक्त 2.5 किंवा 3च आहे. त्याच्यावरचं करमाफ नाहीये, तो रिबेट दिलाय, म्हणजे एक प्रकारचा फायदा दिलाय सरकारने. त्यामुळे ते वरचे 5 किंवा 7 गृहीत धरून चालणार नाही. ह्यासाठी विवरणपत्र कुणी भरायचं हे बघताना 2.5 किंवा 3च गृहीत धरावे लागतील. म्हणजे आपलं वर्षभरातलं उत्पन्न 3 लाखाच्या पुढे जर जात असेल तर प्रत्येकाने आयकर विवरणपत्र भरणं हे बंधनकारक आहे आणि आपल्यासाठी ते फायदेशीर सुद्धा आहे. बरोबर आहे. आयकराविषयीची आणि 2023 नंतर बदललेल्या कर प्रणालीविषयी आपण अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिलीत, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये अर्थरंग या कार्यक्रमात CA आनंद पंडित यांच्याकडून आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न विषयी सविस्तर माहिती आपण घेतली. आजच्या कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपली रजा घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य